नमस्कार मित्रांनो, माझं नाव विशाल विदाटे. तुम्ही पाहताय आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल मराठी कार न्यूज. समोर तुम्ही पाहताय टाटा हॅरियर इलेक्ट्रिकमध्ये. येस, ही गाडी आज भारतीय मार्केटमध्ये अनवील आणि लॉन्च करण्यात आलेली आहे. सुरुवातीची जी किंमत आहे 21,49,000 अशी एक शोरूम ठेवण्यात आलेली आहे. आता हा व्हिडिओ थोडासा व्यवस्थित पहा, जेणेकरून तुमच्या लक्षात येऊन जाईल की या गाडीमध्ये काय काय फीचर्स, बॅटरी पॅक जे आहे ते ऑफर करण्यात आले. सो पहिलं आपण बॅटरी पॅकबद्दल बोलूया. 65 किलोवॅट आवरचा बॅटरी पॅक सोबतच 75 किलोवॅट आवरचा जो बॅटरी पॅक आहे तो देण्यात आलेला आहे. रेंज जर पाहिली तर 627 किलोमीटरची जी रेंज ARAI सर्टिफाईड ती देण्यात आलेली आहे 75 किलोवॅट आवरच्या बॅटरी पॅकसोबत. आता ह्या गाडीमध्ये जर पाहिलं 65 किलोवॅट आवरचा जो लोअर बॅटरी पॅक आहे त्याची रेंज अजून अनवील करण्यात आलेली नाही आहे. दुसरा मुद्दा हा की जी रिअल वर्ल्ड रेंज आहे टॉप मॉडेलची ती असणार आहे 480 किलोमीटरपासून 505 किलोमीटरची. आणि सोबतच गाडीमध्ये जर पाहिलं ना तर ऑल व्हील ड्राईव्हचं देखील ऑप्शन असणार आहे. सो भारतातली ही पहिली गाडी आहे की ज्या गाडीमध्ये तुम्हाला ऑल व्हील ड्राईव्ह जी सिस्टीम आहे ही देण्यात आलेली आहे. सोबतच जर तुम्ही 2 व्हील ड्राईव्हमध्ये घेतली तर रिअर व्हील ड्राईव्ह ही गाडी असणार आहे. म्हणजेच जी पॉवर आहे, जी मोटर आहे ही मागच्या चाकांमध्ये असणार आहे. फ्रंट प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर नॉर्मली जशी हॅरियर आहे ना तसंच तुम्हाला ओव्हरऑल जो लुक आहे हा या गाडीचा पाहायला भेटतो. जसं की कनेक्टेड जे DRLs हे तुम्हाला इथे पाहायला भेटतात. LEDजमध्ये हेडलॅम्प, LEDजमध्ये फोग लॅम्प, फ्रंट पार्किंग सेन्सर जे आहेत इथे तुम्हाला देण्यात आलेले आहेत. ग्रिल थोडीशी रिवाईज आहे कारण की EV आहे. सो थोडासा एक वेगळा जो लुक आहे हा या गाडीमध्ये नक्कीच यायला पाहिजे. आपण अप्रोच अँगल, डिपार्चर अँगल याच्याबद्दल थोडंसं बोलूया कारण की 4 व्हील ड्राईव्ह आहे. सो त्याचा जो इफेक्ट ह्या गाडीवरती नक्कीच असणार आहे. अप्रोच अँगल भेटतो तुम्हाला 25.3 डिग्रीचा, डिपार्चर अँगल भेटतो 26.4 डिग्रीचा आणि ब्रेकओव्हर जो अँगल आहे तो 16.6 डिग्रीचा जो अँगल आहे हा देण्यात आलेला आहे. सोबतच ADAS लेवल 2चे जे फीचर्स हे देण्यात आले. सो इथे रडार आहे, तुम्ही पाहू शकता 360 डिग्री कॅमेराचं फीचर आहे. सो इथे देण्यात आले. फ्रंट पार्किंग सेन्सर तुम्हाला 4 या ठिकाणी मिळून जातात. आता ADAS लेवलचे फीचर तर देण्यात आले, पण मोस्ट ऑफ द गाड्यांमध्ये काय होतं की ADAS लेवलचे जे फीचर्स हे हाय स्पीडला काम करतात. बट आता ही गाडी टाटा मोटर्सने आज सांगितले की लो स्पीडला सुद्धा जे आहे ते चांगल्या पद्धतीने ADASचे जे फीचर्स हे काम करणार आहे. सोबतच एक चेंज काय माहिती का, इथे जर पाहिलं रडार बेस जो कॅमेरा हा देण्यात आले, बट इथे खालच्या साईडला जर पाहिलं एक्स्ट्रा जो ओव्हर म्हणजे आतल्या साईडला जर पाहिलं कॅमेरा देण्यात आले. सो हा ॲज अ डॅश कॅमचं म्हणून देखील जे आहे ते काम करणार आहे. सोबतच तुम्हाला वायपर जे आहे ते ब्लेड टाईप मिळून जातात. मोठा विंड स्क्रीन ही तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. आणि सोबतच फ्रंट आहे, आता EV गाडी आहे. सो फ्रंट साईडला जर पाहिलं तर इथे खालच्या साईडला मोटर असते. सो इथे तुम्हाला जो फ्रंट आहे हा देखील देण्यात आलेला आहे. नॉर्मली 17 किलोपर्यंत तुम्ही जे साहित्य हे ठेवू शकता. बाकी जर पाहिलं पूर्णपणे जो कवर आहे हा करण्यात आलेला आहे. सो असं काही फ्रंट साईडने जे आहे ते तुम्हाला ओव्हरऑल ह्या गाडीचा लुक पाहायला मिळतो. आता साईड प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर हे पहा, ही गाडी जी आहे ती हॅरियरच्या प्लॅटफॉर्मवरतीच बनवण्यात आलेली आहे. प्लॅटफॉर्म जर पाहिला हा न्यू आहे असं कंपनीने सांगितलं आहे, बट हॅरियरचाच ओव्हरऑल जो लुक आहे हा तुम्हाला इथे पाहायला भेटतो. जसं की जर पाहिलं फ्रंट साईडला जर पाहिलं तर इथे EV जे अलॉयज आहेत हे तुम्हाला इथे पाहायला भेटतात. थोडंसं EVचा लुक नक्कीच आहे कारण की EVच आहे. 245 55 R18चा जो टायर प्रोफाईल हा तुम्हाला इथे मिळून जातो. ग्राउंड क्लिअरन्सबद्दल अजून कुठलीही क्लॅरिटी जी आहे ते कंपनीने अजून दिलेली नाही बरं का. मला वाटतं की 200 mm दरम्यान आहे ना ह्या गाडीचा जो ग्राउंड क्लिअरन्स असू शकतो. तुम्हाला फूट स्टेप देखील डेडिकेटेड इथे मिळून जाते. इथे सुद्धा 18 इंचचे जे अलॉयज आहेत हे देण्यात आलेले आहेत. सो असा काय जो ओव्हरऑल लुक आहे हा तुम्हाला इथे पाहायला भेटतो. प्लस इथे जर पाहिलं तर क्वाड व्हील ड्राईव्हचा जो ऑप्शन आहे हा गाडीमध्ये असणार आहे. म्हणजेच फ्रंट साईडला आणि रिअर साईडला सुद्धा तुम्हाला जी मोटर ही या गाडीमध्ये दिली जाते. देन रिअर प्रोफाईलमध्ये आपण गाडीचा जर लुक पाहिला तर असं काय तुम्हाला लुक पाहायला भेटतो. कनेक्टेड तुम्हाला टेल लॅम्प जे आहेत इथे पाहायला भेटतात. सोबतच रिअर प्रोफाईलमध्ये डिफॉगर असेल. आणि एक चेंजेस जर पाहिला तर इथे शार्क फिन जो अँटेना आहे इथे कॅमेरा देण्यात आले आहे, तुम्ही पाहू शकता. तो हा जो कॅमेरा आहे हा रिअर व्ह्यूचा जो मॉनिटर आहे जे की ORVमध्ये याचं कनेक्शन असणार तो तिथे हा देण्यात आलेला आहे. प्लस इथे जर पाहिलं मागच्या साईडला 4 रिव्हर्स पार्किंग सेन्सर, प्लस इथे तुम्हाला जो कॅमेरा आहे हा देण्यात आलेला आहे. बंपरमध्ये थोडासा जो चेंज हा तुम्हाला इथे वाटणार आहे. सोबतच गाडीचं जर तुम्ही बूट स्पेस पाहिला तर जवळपास 505 लिटरचा जो बूट स्पेस आहे हा तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातो. आणि इलेक्ट्रिक टेलगेट आहे हा तुम्हाला इथे देण्यात आले आहे, तुम्ही ओव्हरऑल पाहू शकता. स्पेअर व्हील जर पाहिलं ओके, स्पेअर व्हील डेडिकेटेड तुम्हाला देण्यात आलेलं आहे, बट हे छोट्या साईजचं आहे आणि याला 80चं जे स्पीड हे असणार आहे. वरती 5 सिलेंडर देखील तुम्हाला इथे मिळून जातो. सो रिअर प्रोफाईलने असं काय गाडीचा ओव्हरऑल व्ह्यू आहे. आपण एकदा इंटेरियर चेक करूया. आणि ह्या गाडीची जी चार्जिंग कॅपॅसिटी आहे तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. इथनं जर पाहिलं तर तुम्ही गाडी जे आहे ते चार्ज करू शकता. AC रेग्युलर जो चार्जर आहे 3.3 किलोवॅटचा आहे. AC फास्ट चार्जर 7.2 किलोवॅट म्हणजे 7.2 किलोवॅट आवरचा. आणि प्लस DC जो फास्ट चार्जर आहे ही गाडी 120 किलोवॅट आवरच्या ज्या चार्जरलाही सपोर्ट करते. सो ज्याच्यामध्ये तुम्ही अराउंड
15 मिनिटं जरी चार्ज केली ना गाडी तर जवळपास तुम्हाला 200 किलोमीटरची रेंज आहे ही मिळून जाते असं टाटा मोटरचं म्हणणं आहे। हॅरियर EVच्या इंटिरियरमध्ये आपण जर पाहिलं तर इथे तुम्हाला नवीन 14.5 इंचची जी स्क्रीन आहे जी की QLED जो डिस्प्ले जो की फर्स्ट इंडस्ट्री कारमध्ये जो आलेला आहे असं टाटा मोटरचं म्हणणं आहे तो देण्यात आले। ओव्हरऑल सिमलेसली काम करतो बरं का, मोठी स्क्रीन आहे, ओव्हरऑल व्ह्यू वगैरे चांगला आहे। मॅपलचं तुम्हाला इनबिल्ट जे मॅप आहे हे त्याच्यामध्ये मिळून जातं। आर्केड EV आहे, वायरलेस अँड्रॉइड ॲपल कारप्ले तुम्ही कनेक्ट करू शकता। सो मल्टिपल इन्फॉर्मेशन तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाते। 360 डिग्री कॅमेराचं फीचर असेल हे देखील काम करतं। सोबतच इथे जर पाहिलं तर हा जो पॅनल आहे हा ACचा पॅनल आहे। नॉर्मल तुम्हाला टच देण्यात आलेला आहे, प्लस इथे तुम्ही टेम्परेचर को ड्रायव्हर साईड आणि ड्रायव्हर साईड तुम्ही वेगळं टेम्परेचर सेट करू शकता। सोबतच इथे जर पाहिलं मल्टिपल जे इन्फॉर्मेशन ते देण्यात आलेली आहे। त्यानंतर खालच्या साईडला जर पाहिलं 45 वॅटचा टाईप-C पोर्ट, USB पोर्ट, वायरलेस चार्जर, इथे 6 जे मोड आहे ड्राईव्ह मोड हे तुम्हाला देण्यात आलेले आणि हे जे मोड आहेत ना आता ही गाडी जर पाहिली तर 4 व्हील ड्राईव्हमध्ये म्हणजे 4 व्हील ड्राईव्ह ऑप्शनमध्ये जे ते असणार आहे। त्यामुळे तुम्हाला जे ड्राईव्ह मोड आहेत ना हे सुद्धा ह्या गाडीमध्ये मल्टिपल मिळून जातात। नॉर्मल, सँड, त्यानंतर मड, रस्ट, स्नो, ग्लास, रॉक, क्राउल आणि कस्टम म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीनं जो मोड आहे हा सेट करू शकता। इथे जर पाहिलं हा जो गिअर नॉब आहे हा नॉर्मली तुम्हाला टाटा मोटरच्या भरपूर कारमध्ये पाहिला असेल। R&D आणि पार्किंग मोड इथे देण्यात आलेला आहे। इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक विथ ऑटो होल्ड, इथे 2 कप होल्डर। देन हा जो आर्मरेस्ट हा देखील स्लाइडिंग देण्यात आलेला आहे, सो थोडासा हार्ड जातोय बट ठीक आहे। ओव्हरऑल एक प्रीमियम जो फील आहे हा देण्याचा प्रयत्न जो आहे तो टाटाने इथे केलेला आहे। सॉफ्ट टच मटेरियल इथे, बेज कलरचं मटेरियल इथे। देन हे जे सीट आहे व्हेंटिलेटेड आहे, प्लस 4 वे ॲडजस्टमेंट जे आहे ते तुम्ही याच्यामध्ये करू शकता। स्टेअरिंग व्हीलचा जर आपण विचार केला तर स्टेअरिंग व्हील टिल्ट टेलिस्कोपिक जे आहे ते तुम्ही ॲडजस्ट करू शकता या ठिकाणी। आणि ओव्हरऑल व्ह्यू वगैरे तुम्हाला चांगला भेटतो। आतमध्ये ही जी स्क्रीन आहे ना ही देखील मोठी जी स्क्रीन आहे ती देण्यात आलेली आहे, जे की नॉर्मली तुम्ही याच्यामध्ये जो मॅप आहे हा देखील पाहू शकता, रेंज पाहू शकता। रॉक क्रॉल जो मोड आहे हा देण्यात आलेला आहे, तो जर आपण चेंज केला तर इथे जर पाहिलं कस्टम मोड आलेला आहे। देन सिटी मोड, पुढचा स्नो ग्रास, देन मड रस्ट, म्हणजे असे जे तुम्ही मोड आहे ते सेट करू शकता। पार्किंग सेन्सर तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत स्क्रीनमध्ये। आणि अजून जर पाहिलं तर इन्फॉर्मेशनमध्ये जर पाहिलं तर ट्रिप A, ट्रिप Bचे जे ऑप्शन आहे ड्रायव्हर असिस्ट हे या ठिकाणी तुम्हाला मिळून जातात। टायर जर पाहिला तर इथे शार्क फिन अँटेनामध्ये जो कॅमेरा देण्यात आलेला आहे सो तो कॅमेरा तुम्ही पाहू शकता ऑन आहे। मागच्या साईडचं तुम्ही प्रॉपर पाहू शकता आणि तो ॲज अ डॅश कॅम म्हणून देखील काम करतो। प्लस इथे सुद्धा आयरोनच्या मागच्या साईडला जर पाहिलं तर कॅमेरा देण्यात आलेला आहे, सो तो देखील डॅश कॅमचं म्हणून जे आहे ते काम करतो। सीट कम्फर्ट चांगलं तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। पॉवर विंडोचे जे स्विचेस आहे ॲज इट इज जसे हॅरियरमध्ये हेच तुम्हाला इथे पाहायला मिळतात। ओव्हरऑल डॅशबोर्ड जर पाहिला तर असं काय ओव्हरऑल जे डिझाईन आहे हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं। टाटा हॅरियर इलेक्ट्रिकच्या रिअर सीटमध्ये जर पाहिलं तर इथे तुम्हाला ओव्हरऑल जे सीट्स वगैरे ते चांगल्या क्वालिटीचे मिळून जातात। प्लस जो फ्लोअर आहे हा तुम्हाला फ्लॅट इथे मिळून जातो। प्लस इथे 65 वॅटचे 2 टाईप-C जे पोर्ट आहेत ते देण्यात आलेले आहेत। इथे बॉस मोड देण्यात आलेले आहे, जो की तुम्ही जे सीट आहे हे इलेक्ट्रिकली जे आहे ते पुढे मागे घेऊ शकता, हे एक चांगलं फीचर्स आहे। प्लस डोअर हँडलमध्ये तुम्हाला जे इल्युमिनेशन आहे म्हणजे लाईट्स आहे हे सुद्धा देण्यात आलेले आहे। इथे LED मध्ये लाईट आहे, प्लस रिअर साईडला तुम्हाला जे सनशेड आहेत मॅन्युअलमध्ये हे देखील तुम्ही अशा पद्धतीने जे आहे ते ऑपरेट करू शकता। पॅनोरामिक सनरूफ तुम्हाला इथे मिळून जातो। प्लस इथे जर पाहिलं तर जो आर्मरेस्ट आहे विथ 2 कप होल्डर जो आहे ते इथे देण्यात आलेला आहे। 3 पॉईंट सीट बेल्ट आहे। प्लस इथे जर पाहिलं 2 जे हेडरेस्ट आहेत ते देण्यात आलेले आहेत, बट मिडल पॅसेंजरला कुठलाही हेडरेस्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे हे थोडंसं मला वेगळं वाटलं, कारण की मिडलसाठी सुद्धा हेडरेस्ट आहे हा असायला पाहिजे होता। स्पेस वगैरे जर पाहिला स्पेस आता नक्कीच चांगला वाटतोय। आपण काही दिवसानंतर ही गाडी चालवणार देखील आहोत बरं का, त्यावेळेस मी तुम्हाला ओव्हरऑल पूर्ण गाडी नक्कीच दाखवेल। सो असे काही फीचर जे आहेत ते रिअर साईडला तुम्हाला ह्या गाडीचे पाहायला मिळतात। बरं आता टाटा हॅरियर इलेक्ट्रिक जर पाहिलं तर भारतामध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे। 2 जुलैला या गाडीच्या जे बुकिंग आहे ते ऑफिशियली स्टार्ट देखील होणार आहे। बट तुम्हाला काय वाटतं ही दगडं जी ठेवलेली त्याच्यावरती ही गाडी चालेल का, मला कमेंटमध्ये सांगा। फुल जो प्रॉपर रिव्ह्यू आहे हा तुम्हाला लवकरच पाहायला भेटणार आहे। आपण ही गाडी चालवणार देखील आहोत। गाडी जर पाहिली फर्स्ट इम्प्रेशनमध्ये जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं ओव्हरऑल एक पॅकेज जे आहे ही गाडी तुम्हाला ऑफर करते। जसं की जर पाहिलं महिंद्राची जी XUV9 आहे किंवा महिंद्राची जी 6 आहे त्याच्या कंपॅरेटिव्हली आपण जर पाहिलं तर ह्या गाडीची जी प्राइसिंग आहे थोडीशी कमी देखील असू शकते। रेंज ओव्हरऑल 500 किलोमीटरच्या आसपास जे आहे ते तुम्हाला रिअर वर्ल्डमध्ये भेटू शकते। या गाडीचा रेंज टेस्टचा व्हिडिओ देखील आपण लवकरच करणार आहोत। आपला व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि अजून देखील काही प्रश्न आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा। भेटूया पुढच्या असंच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।